घराच्या पाठच्या आवारामध्ये एक आंब्याचं झाड आहे आणि इथे सगळी अशी फाटी वगैरे ठेवली आहे. इथे थोडीशी चूल मांडली आहे आणि त्या चुलीच्या इथेच आता हे बिया भाजतात. पेटलं बाजूला व्हा. तर थोडं रिस्की काम असतं हे. चीक उडला पाहिजे. चीक उडला तर वांदे होतील. लागेल असं. हा यश आहे. लांब करते. नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल आसुतकर मोरे नंबर 1 मध्ये. आणि आज आमचा प्लॅन चालला आहे काजूच्या बिया भाजायचा. नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल आसुतकर मोरे नंबर 1 मध्ये. आणि आज मी चाललो आहे बिया भाजायला. माझ्यासोबत माझे दोघे भाऊ आहेत, एक भाऊ आणि एक भाचा आहे. आणि हे चाललं आहे बिया भाजणं यांचं. सुदेश हाय. यश हाय. बघूया कसं चाललंय पुढे. चूल वगैरे मांडले आणि पत्रा ठेवलाय. पत्र्यावरती हे सगळ्या बिया आहेत काजूच्या. आणि त्याला थोडीशी आग लागली आहे. खाली होल पाडून घेतलाय पत्र्याला. सुदेश हॅलो. पेटलं बाजूला व्हा. थोडं रिस्की काम असतं हे. चीक उडला पाहिजे. चीक उडला तर वांदे होतील. लागेल असं. हा यश आहे कमरेवर हात घेऊन. पत्र्याचे अरेंजमेंट त्यांनी केले, फाट्यांचे अरेंजमेंट सुदेशने केले आणि भाजते दोघे जण मिळून. तर ह्यातल्या 2-2 बिया फक्त देणार आहे मी त्यांना. बियांची अपेक्षा नाही त्यांना, पण ते मला हेल्प करायला आलेत. कारण आम्ही मुंबईकरी, आम्हाला काही एवढं येत नाही. गावची मुलं सगळ्यामध्ये हुशार असतात. कोणतंही काम असू दे, छोटं मोठं, अभ्यासामध्ये पण हुशार असतात. एक आता बॉडी बिल्डिंग करतोय, बॉडी दाखवतोय तो. तर आता हा पत्रा पलटी मारणार आहे. ते तर बघा तुम्ही कसे मारतील. करपल्या. अशा प्रकारे ते बाहेर पत्र्याच्या आता काढतात, उडवत आहेत आणि मग ते थंड झाल्यावरती जमा करायच्या. तर अशा प्रकारे पलटी मारलेला आहे पत्रा. त्यांना विझव. उद्घाटन केलेलं आहे. थोड्याशा करपल्यात वाटतं. काय नाही, आहेत अजून बऱ्याच बिया, त्या करू. तर अशा प्रकारे ह्या बिया हे झालेल्या आहेत. चिमटा हवाय त्यांना. हा एक आता दापोलीवरून आला आहे, बोलतो मी येऊ का बिया फोडायला. पोस्टातून आला आहे, तोंड लपवतोय. तो आता येईल थोड्या वेळाने बिया फोडायला. खायला येईन बोलतो. तर त्या बिया एका साईडला करतोय आणि नंतरला पुढचा अजून एक लॉट टाकू. आता फोडल्यावरती कळेल कसं झालेत त्या. तर मित्रांनो, आता हा दुसरा लॉट आहे. ह्या बिया अशा प्रकारे टाकल्या जातात पत्र्यावरती. पत्रा, वाडगं जे काय मिळेल त्याच्यावरती. आता त्याच्या खाली ते आग पेटवत आहेत. आग पेटवायचं काम चाललंय. तर हे हत्यार घेतले त्यांनी बिया परतण्यासाठी. आलो घरी, पैसे घराच्या पाठच्या आवारामध्ये एक आंब्याचं झाड आहे आणि इथे सगळी अशी फाटी वगैरे ठेवली आहे. इथे थोडीशी चूल मांडली आहे आणि त्या चुलीच्या इथेच आता हे बिया भाजतात.
खालून आग लागली की लगेच ते हे होतं रे. काय झालं? आग कमी पडले? नाही हा पेट्रोल मोठी लागतं ना हम्म. लगेच करतात मग. ती पेटेल ते खालूनच मला वाटतं ते होल पाडलेत ना. नाही भेटत हम्म. तर अशा प्रकारे खालून आग घेऊन थोडेसे वरती त्यांना जाळतात लवकरात लवकर तयार होण्यासाठी, जळण्यासाठी. पेपर पण टाकलाय त्याने त्याच्यात. तेल सुटलं बाजू. आता ते एकदम तडकणार आहेत जोरात. धूर येऊ लागलाय साईडला ना, त्यांना धग लागत नाही रे सुदेश. साईडवाले जे आहेत ना, थोडं चीक आई होते, चीक आला. खाली टाकणं टाकलं. खाली थोडं व्यवस्थित पेटलं आहे. मी टोपी घेणार ना. कशाला रे? अशी त्याने खालून आग लावली आहे थोडीशी वरती. आता पेटत जाईल आणि पटापट लवकरात लवकर भाजून होतील बिया. तुम्ही जाऊ दादा. लवकर घेतो मी लवकर येते. मी एकटाच असतो. हा आता निघाला शेतावर पाणी घालायला. तिकडनं आता पाणी चालू करेल टाकीतलं, मग ते पाणी खाली जाणार शेतावरती आणि मग तिथे पाणी मारणार तो. अशा प्रकारे सगळे आग लागले त्याला. खूप डेंजर काम आहे हे, अंगावर उडतात. थोडीशी द्या. झालं रे, चल बस झाल्या. हा आता टाकतील. लांब लांब करते सर, हे होतील विजून जातील. विजले उठतील ना, हिरवे दिसतील ना तांबट. हा अशा प्रकारे ह्या जळतात. काळ्या दिसत आहेत. फायनली सगळ्या बिया भाजून झाल्यात आणि आता त्या थोड्या वेळानंतरला बघूया कशा झाल्यात. त्या काढून फोडून बघायला लागतील. जास्त नव्हत्या, थोड्याशाच होत्या. एवढी आता जमा केल्या ह्या बिया भाजलेल्या. आणि इकडे यश फोडायला सुरुवात केली. अख्खा घर काढलाय त्याने. आता मध्ये प्लास्टिक घातले त्याने एक साईडला आणि फोडतोय बी.
तो तिकडे जमा करतोय संदेश. हां हां हो संदेशला दे. जेवलो मी थांबा. चालेल निघाई नाही निघाली ना मस्त. तर मित्रांनो एवढ्या बिया आता झाल्यात सगळ्या फोडून आणि सगळ्या आता जमा करून झालेल्या आहेत. एवढ्या तयार झाल्यात आणि आता उरलेल्या म्हणजे आता ह्या ज्या बिया आहेत त्या आम्ही ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकून मग त्या मुंबईला घेऊन जाणार. सो आता जर त्या अशाच ठेवल्या तर मग त्या ह्या होतात नरम पडतात. सो आता त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून मग मुंबईला घेऊन जाणार. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तुमच्या कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आसुतकर मोरे नंबर 1 या चॅनलला. तोपर्यंत भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.